आलेल्या सर्व खेळाडूंसाठी आणि प्रेक्षकांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे। तरी सर्वांनी जेवण करून घ्यायचं, जेवणाचा कक्ष सुरू झालेला। या दरम्यान फुलटा चेंडू होता, मनगटाचा वापर केला, कल्पकता त्या ठिकाणी दाखवली, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे काय होणार आहे, हिट विकेट आणि फलंदाज बाद। हिट विकेट ही गोष्ट, ही विकेट मात्र निखिलला सातत्याने सत्वत आलेली आहे। कित्येक मैदानावरती कित्येक स्पर्धेमध्ये या गोष्टीला सातत्याने सामोरं जावं लागले निखिलला। आज पुन्हा आपण पाहतो हिट विकेटच्या माध्यमातून माघारी जाईल। संघाच्या बऱ्याचशा अपेक्षा होत्या, आतापर्यंत चांगला खेळ त्याने केला, परंतु त्याला इथे निराशा नक्कीच त्याच्या पदरी आली आणि माघारी गेलाय। पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। नवीन फलंदाज आता सलीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। अंतिम षटकामध्ये पहिल्या डावात सलीमला आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी सलीमने केली आहे। आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे। समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 34 धावा, जवळपास 13 धाव्यांच्या सरासरीने ह्या धावा मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी बनवायच्यात। गोलंदाजीच्या मार्कवरती अमोल आहे, तर नवीन फलंदाज स्ट्राइक ऑन सलीम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक ऑन पाहायला मिळेल। संघाचा मुख्य नेता आता पडलाय, नवीन मावळा मैदानाच्या आतमध्ये लढण्यासाठी आता दाखल झालाय। पहिला चेंडू त्याच्यासाठी परफेक्ट यॉर्कर, पहिला चेंडू चकित करून सोडून दिलं इथे फलंदाजाला। पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होलचा मारा आणि पहिला चेंडू डॉट आलाय। निर्धाव मैदानाच्या आतमध्ये येणारे समीकरण बदलेल, 15 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। अमोल पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती, टप्प्याचा चेंडू सुरेखरित्या फटका खेळला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुरेखरित्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करेल। तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। आलेली एक सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वाढेल, धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती 38 धावा धावफलकावरती। वाऱ्याचा प्रचंड वेग नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतो। वाऱ्याचा इथे वापर केला जाईल का, वाऱ्याच्या दिशेने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, परंतु आपण पाहतो स्ट्राइक ऑन उजव्या शैलीचा फलंदाज आहे, त्याला तर मात्र इथे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटकेबाजी करायची आहे। कल्पकता इथे पाहायला मिळेल का, नजाकत इथे पाहायला मिळेल का, आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे केला गेला, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही तिथे मैदानाच्या आतमध्ये। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवेल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे। एका धावेच्या मदतीने पुन्हा त्या संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल। स्कोर कार्ड वरती 39 धावा आहेत, 13 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण जे आता मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल। गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे। चला मित्रांनो, वेळ वाचवा, वारंवार सूचना दिल्या जातात। किमसोडी संघाला विनंती, वारंवार सूचना दिल्या जातात, कृपया वेळ वाचवणं गरजेचं आहे। खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली, ट्रिपल जाईल, फलंदाज बाद। धक्का क्रमांक 2। असणारे मुख्य आयोजक सन्माननीय शगुनदादा करंजावणे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतं। शगुनदादांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं भुगाव नगरीचे युवा उद्योजक सन्माननीय सुयशदादा चोंदे, देवाभाऊ शेडगे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतं। त्याही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलाय। इथे मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आतापर्यंत 39 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या। 12 चेंडू आणि 32 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे। अमोलला ज्या प्रयत्नासाठी नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवरती पाठवलं गेलं होतं, ज्या कमबॅकसाठी अमोलला पाठवलं गेलं होतं, ते कमबॅक तिथे मैदानाच्या आतमध्ये अमोलने करून दिले। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात। आता मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 सुरू होणार आहे आणि षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती